2025 मध्ये गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। ही हवाई दृश्य लालबागच्या राजाच्या विसर्जनाची। तराफ्यावर आता राजा स्वार झालेला आणि पुढच्या काही मिनिटात हे विसर्जन होईल। कार्यकर्ते आणि त्यासोबतच यंत्रणांनी पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि काही क्षणांची प्रतीक्षा आहे। आता लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल आणि गिरगाव चौपाटीवर चहूबाजूने गर्दी आहे। लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। काल सकाळी लालबाग इथून निघून ही मिरवणूक गिरगाव चौपाटीला पोहोचली आणि आता लालबागच्या राजाचं हे विसर्जन अंतिम टप्प्यामध्ये। असंख्य गणेश भक्त हे आता इकडे उपस्थित आहेत आणि हायड्रोलिक क्रेनच्या माध्यमातून हे विसर्जन होणार आहे। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा विसर्जनाचा टप्पा जो आहे तो पार पाडण्यात येतो। दरवर्षी तयारी अगदी चोख केलेली असते आणि तशाच प्रकारची तयारी यावर्षी देखील आहे। 2 कॅमेरामधली माझाच्या दृश्य आपण बघताय। एकीकडे बोटी सज्ज आहेत, मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते गणेश भक्तांची आणि दुसरं दृश्य देखील एका वेगळ्या कॅमेऱ्यातनं राजाच्या दर्शनासाठी इथेही भक्तांनी गर्दी केली। राजाला अखेरचा निरोप देण्यासाठी, भावपूर्ण निरोप देण्यासाठी इकडे गर्दी केलेली आहे आणि आता पुढच्या वर्षी लवकर या असं अर्थातच भावुक आवाहन आणि राजा हा पुढच्या वर्षी खरोखरच लवकर येणार आहे, कारण ऑगस्ट महिन्यातच गणपती बाप्पांचं आगमन होत आहे। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक माहिती देतील। अभिषेक, अभिषेकचा संपर्क आपल्याला होत नाहीये, मात्र ही काही क्षणामध्ये आता हे विसर्जन पार पडणार आहे। अत्यंत चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे। तराफ्यावर राजा स्वार झालेला आहे आणि राजाच्या तराफ्यावरनं खोल समुद्राकडे आता मार्गक्रमणही सुरू झालेलं आहे। त्याचवेळी पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन देखील बाप्पाला करण्यात येते आणि या विसर्जनावेळी राजाचं हे रूप डोळ्यामध्ये मनामध्ये साठवण्यासाठी असंख्य गणेश भक्त हे आता उपस्थित आहेत गिरगाव चौपाटीवर। काल सकाळी सुरू झालेली ही विसर्जन मिरवणूक आता पोहोचली ती गिरगाव चौपाटीवर। अनेक तास या विसर्जन मिरवणुकीला लागले आणि त्यासोबतच लालबागच्या राजासह अन्यही गणेश मंडळ जी आहेत ती तिकडे पोहोचले। अन्यही मोठ्या गणेश मूर्ती आपल्याला बाजूला दिसत आहेत। सूरज सावंत आपल्याला ताजी अपडेट देतील। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की लालबागच्या राजाला आता भावपूर्ण निरोप या ठिकाणी दिला जात आहे। राजाची जी विसर्जनापूर्वीची जी आरती आहे ती आता नुकतीच पार पडलेली आहे आणि आता राजा हा तराफावरती विराजमान झालेले आहेत आणि हळूहळू हा तराफा पाण्यामध्ये नेला जाणार आहे आणि विसर्जन केलं जाणार आहे। राजाचं वैशिष्ट्य आहे की यंदा हा लालबागच्या राजाचा जो तराफा आहे हा वेगळ्या पद्धतीने बनवण्यात आल्याची माहिती ही देखील मंडळाकडनं देण्यात आली होती आणि त्या तराफासोबतच आता राजा हा समुद्रात विसर्जनाच्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे। आपण पाहिलं की शेवटच्या क्षणाला देखील उद्योगपती अनंत अंबानी हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गिरगावमध्ये पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। अजूनही जो लालबागच्या राजाच्या अवतीभोवती लाखोंचा जनसमुदाय हा त्या ठिकाणी आहे। राजाला पाहण्यासाठी शेवटचा जो क्षण आहे राजाचा तो टिपण्यासाठी या ठिकाणी भाविक हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात आणि तब्बल आता 24 तास उलटलेले आहेत। राजाची मिरवणूक ही झालेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक हे या ठिकाणी अजूनही थांबलेले आहेत की जाता जाता एक निरोप राजाचा घेण्यासाठी या ठिकाणी भाविक जमलेले पाहायला मिळत आहेत। पोलीस ही बंदोबस्त तितकाच पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर गिरगाव पूर्णपणे अजूनही राजाच्या
एकूणच शेवटच्या दर्शनासाठी थांबलेले आहेत. ही संपूर्ण मिरवणूक जर आपण पाहिली तर लालबागहून निघालेली मिरवणूक आता तब्बल 18 तासानंतर गिरगावला पोहोचलेली आहे. आता जर आपण पाहिलं तर सकाळचे जवळपास 9:30 वाजलेले आहेत आणि अजूनही राजाची ही मिरवणूक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठल्याही क्षणी या ठिकाणी आता राजा विसर्जनाच्या दृष्टिकोनातून गिरगाव चौपाटीवर पोहोचलेला आहे आणि विराजमान पुढे होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हे देखील भावुक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 दिवस आपण या लालबागच्या राजाची सेवाभाव केली होती, त्याचबरोबर पूजा अर्चा करत होतो आणि कुठेतरी एक तो क्षण आहे, त्यामुळे सर्वच या ठिकाणी भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरंय सूरज, जसं तू सांगतोयस की अवघ्या काही क्षणांची प्रतीक्षा आणि हे विसर्जन आता पार पडेल आणि असंख्य गणेश भक्त तिकडे उपस्थित आहेत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करण्यासाठी. ही थेट दृश्य गिरगाव चौपाटीवरून यंत्रणा सज्ज आहेत, गणेश भक्त देखील तिकडे उपस्थित आहेत आणि आता पुढच्या काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येईल. पुढच्या वर्षी लवकर या असं आवाहन करत पुन्हा एकदा मनोभावे बाप्पाला नमस्कार करून हा निरोप दिला जाईल. सध्या लालबागचा राजा आहे तराफ्यावर स्वाऱ्या आणि काही मिनिटांमध्ये हे विसर्जन आता होईल. काल सकाळच्या सुमारास लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक सुरू झालेली होती. तेव्हा देखील आपण बघितलेलं होतं प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती आणि तशीच गर्दी आज साधारण 18-19 तास उलटून गेल्यावर देखील गिरगाव चौपाटीवर आपल्याला बघायला मिळते. लालबागहून निघालेली ही विसर्जन मिरवणूक भायखळा, त्यानंतर कुंभारवाडा, मग सीपी टँक, फडकेवाडी, गणपती मंदिर, प्रार्थना समाज, ऑपेरा हाऊस आणि आता गिरगाव चौपाटी असा मार्गक्रमण करत तब्बल 18-19 तासांनी इकडे पोहोचली आणि आता हायड्रोलिक क्रेनच्या मदतीने लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येणार आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी. गेले 10-11 दिवस जनसामान्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी, अनेक राजकीय नेते, विविध क्षेत्रातली दिग्गज व्यक्तिमत्व लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात. तसं याही वर्षी त्यांनी घेतलेलं होतं आणि काल सकाळी ही विसर्जन मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर आता 18-19 तास उलटून गेल्यावर हे विसर्जन पार पडतंय गिरगाव चौपाटीवर. या विसर्जन मार्गामध्ये अनेक ठिकाणी राजाला मानाचे हार अर्पण केले जातात. याशिवाय अनेक ठिकाणी त्याची आरतीही केली जाते आणि आता निरोपाची आरती गिरगाव चौपाटीवर पार पडल्यावर पुढच्या काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येईल, त्याला भावपूर्ण निरोप देण्यात येईल. आणि ही हवाई दृश्य आपण बघताय गिरगाव चौपाटीवरली. दोन समुद्र एकवटलेत की काय असं वाटणारी ही दृश्य. दोन समुद्रांचा संगम, एक जलसागर एक जनसागर, असे दोन समुद्र आपल्याला इकडे बघायला मिळतात. आणि अर्थातच गणेश भक्तांची गर्दी आणि त्यासोबतच यंत्रणा देखील सज्ज आहेत या विसर्जनाकरता. अभिषेक मुठाळ पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. अभिषेक. अश्विन, अलोट अशी गर्दी आपल्याला या गिरगाव चौपाटीवर पाहायला मिळत आहे. एकूणच जे गणेश भक्त आहे ते गिरगाव चौपाटीवर आपल्याला लालबागच्या राजाची एक झलक मिळावी, दर्शन मिळावं यासाठी इथं आपल्याला मिळत आहे. आता जर पाहायचं तर हा समुद्र उतरवण्याचे प्रयत्न संपूर्णपणे लालबागच्या राजाच्या सार्वजनिक मंडळाकडनं आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. आणि एकूण समुद्रामध्ये उतरल्यानंतर जो शेवटचा प्रवास आहे लालबागच्या राजाचा तो आपल्याला सुरू होताना पाहायला मिळणार आहे. एकूण साठी मोठ्या प्रमाणात ते जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूण
क्षण हा संपूर्णपणे असतो. आता सराफा संपूर्णपणे आपण बघू शकतो की हा पूर्णपणे आता समुद्रामध्ये उतरलेला आहे आणि लालबागचा राजाचा जो शेवटचा प्रवास आहे तो आता आपल्याला होताना आहेत. आज डायव्हर्सच्या मदतीनं हा संपूर्ण विसर्जनाचा सोहळा जो आहे तो आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे. सोबतच हायड्रॉलिक क्रेन आहे त्याची देखील मदत घेतली जाणार आहे. हायड्रॉलिक क्रेनच्या मदतीनं आहे लालबाग त्याला समुद्रामध्ये उतरवण्यात येईल आणि खाली उतरवल्यानंतर डायव्हर्स